ब्रेकिंग बातमी, नरेश अरोरा यांच्या पुण्यातील कार्यालयावर क्राईम ब्रांचनं कारवाई केलेली आहे। नरेश अरोरा हे अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहेत। राष्ट्रवादीकडून पैसे वाटप केले जात असल्याच्या तक्रारीनंतर नरेश अरोरा यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्सच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे, मात्र या कारवाईत काहीही आढळून आलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे। नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर, पुण्यातल्या कार्यालयावर क्राईम ब्रांचनं कारवाई केलेली आहे। अरोरा हे अजितदादांचे सल्लागार आहेत, मात्र कारवाईत काही आढळणं नसल्याची माहिती आहे। पोलीस सूत्रांनी नेमकी काय माहिती दिलेली या कारवाई संदर्भात त्यावर एक नजर टाकूया। पोलिसांना डिझाइन बॉक्स कंपनीच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली होती। ही तक्रार लेखी नसून फक्त तोंडी तक्रार प्राप्त झाली होती। पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेत कंपनीच्या कार्यालयावर जाऊन तक्रारीची खातरजमा केली। पोलिसांना कारवाईत काही प्रतिकूल आढळून आलं नाही असं पोलीस सूत्रांकडून कळतंय। कोणती कारवाई करण्यात आली नाही असंही पोलीस सूत्रांनी सांगितलंय। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट पुण्याला। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, आपण बघतोय की क्राईम ब्रांचने तत्काळ कारवाई केली, मात्र या कारवाईमध्ये काही आढळलं नाही, खातरजमा केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते। काय सांगाल सविस्तर या सगळ्या कारवाईबद्दल डिझाइन बॉक्सवरील? संदीप, हीच ती बिल्डिंग आहे जिथं डिझाइन बॉक्स ही जी नरेश अरोरा यांची कंपनी आहे, हेच प्रिंट वर्क प्लेस, इथं फर्स्ट फ्लोअरला त्यांचं ऑफिस आहे। आणि इथंच पोलीस साधारण अर्ध्या पाऊण तासापूर्वी आले होते। क्राईम ब्रांच होती। विशेष म्हणजे जनरली अशी तक्रार आल्यानंतर साधे लोकल पोलीस येऊन जातात, पण क्राईम ब्रांच येऊन गेली। आपल्यासोबत सोनू सिंह है। सर, क्या होता उस टाइम? पुलिस क्या माहिती? नहीं, कुछ नहीं पता हम लोग को। बस दो लोग आए थे और कुछ पूछ रहे थे। सर ने उनको जानकारी दिया, फिर वो चले गए। मतलब क्या किस लिए आए थे? ये सब इन्फॉर्मेशन नहीं है। हमारे सर बताएंगे, नरेश सर बताएंगे ये सब। कब वो स्टेटमेंट देंगे? हाँ, वो स्टेटमेंट देंगे। लेकिन पुलिस किस लिए आई थी? क्या ये सब जानकारी नहीं है हम लोग को। हमने सुना है कि पुलिस के पास कंप्लेंट आई थी कि यहाँ पर कुछ पैसे का वाटप हो रहा है, इसलिए पुलिस छानबीन करने आई थी। वो उनको कुछ मिला क्या? आपने क्या सहकार्य केलं? ये सब पता नहीं, सब नरेश सर बताएंगे। मी प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगतो, हे सोनू सिंग आहेत, ज्यांनीच अजितदादाचे सगळे इंटरव्ह्यू लाईन अप केलेले आहेत। विकी, इकडे कॅमेरा इकडे करशील प्लीज। हे सोनू सिंग आहेत, ज्यांनीच अजितदादांनी सगळ्या मीडियासाठी इंटरव्ह्यू लाईन अप केलं। त्यांनी जी सगळी माहिती दिली आणि त्यांनी आता आपल्याला ये सब नहीं पता, ये सब नहीं पता। वो सर बताएंगे, सब सर बताएंगे। वेट कीजिए। पुलिस ने क्या पूछा सर? प्लीज बता पाएंगे? मी आपण बोलण्याचा प्रयत्न केला। हे सोनू सिंग ज्यांनी सगळ्या माध्यमांचे इंटरव्ह्यू लाईन अप केलं, ही सगळी टीम आहे। आता हे फर्स्ट फ्लोअरला इथं पोलिसांकडनं सगळी अर्ध्या पाऊण तासापूर्वी पोलीस इथं येऊन गेले आणि त्यांनी सगळी चौकशी केली। सांगितलं जातं आणि पोलिसांचे ऑफिशियल सोर्स जे आहेत ते सांगितलं जातं की इथं पोलिसांनी ही सगळी चौकशी केली आणि चौकशीमध्ये त्यांना काही तथ्य आढळून आले, जी तक्रार आली होती पोलिसांकडे। मी असं सांगितलं की कंट्रोल रूमला कॉल होता की इथं पैसे वाटप होते, इथं फर्स्ट फ्लोअरला त्यांचं ऑफिस आहे। तिथंही सगळी चौकशी केली, 2 पोलीस येऊन गेले। आता पुढं काय होईल, का हे फक्त प्रेशर टॅक्टिक्स आहे हे समोर येईल। तर आपण आज जाण्याचा प्रयत्न करूया या सगळ्या परिसरामध्ये, नेमकं त्यांचं ऑफिस कुठं आहे ते शोधण्याचा आपण प्रयत्न करूया। सगळ्या वर्कप्लेसमध्ये नेमकं ऑफिस कुठं आहे आपण हे सगळ्या सबको बताएंगे। हाँ, मतलब क्या कार्रवाई क्या हुई? कार्रवाई बताइए। आपका नाम बताइए। श्री नरेश अरोड़ा जी भी आएंगे, आके सब लोगों को आपको डिटेल में ब्रीफ कर देंगे क्या हुआ क्या नहीं हुआ। सब पुलिस आई थी? क्राइम ब्रांच की क्या कार्रवाई आई थी, बट डिटेल सारी आपको श्री नरेश अरोड़ा जी थोड़ी देर में पहुंच रहे हैं। आके भी क्या कहना क्या था उनका, कुछ पता चला सर? हम सर वो सारी चीज ऑफिशियली आप बता पाएंगे सर। उस वक्त आप थे वहाँ पर? सर सारी चीज सर आपको आके बताएंगे। सर सारी आके बात बताएंगे। वजह क्या थी? क्या कार्रवाई की कुछ होता है? सर वो सारी डिटेल्स आपको सर बता पाएंगे। आपको ऑफिस सर थोड़ी देर में पहुंच रहे हैं। ऊपर है?
सर ऑफिस जिधर भी है जो भी है इसी बिल्डिंग में है, पर डिटेल्स आप लोगों को सर बताएंगे थोड़ी देर में पहुंच रहे हैं। क्या कहना क्या था पुलिस का? सर वो सारी चीज सर बता पाएंगे, ऑफिशियल स्टेटमेंट सर का होगा। ये कोई प्रेशर टैक्टिक्स की बात लगती है आपको? क्योंकि सर, आप अजित पवार को सर श्री नरेश अरोड़ा जी एज अ बताएं। मीडिया सर श्री नरेश अरोड़ा जी इस पे- पुलिस आपको दबाव डाल रही है ऐसा कुछ? श्री नरेश अरोड़ा जी स्टेटमेंट दे पाएंगे इसमें। कब आए थे कितने? सर आज आई थी श्री नरेश अरोड़ा जी, आपको सारी डिटेल अच्छे से बता You are देंगे good थोड़ी name, देर के sir. अंदर। आपका नाम बताइए। नाम देवेंद्र। कितना टाइम पुलिस रुकी थी आपको? श्री नरेश अरोड़ा जी आपको सारी आपका डिटेल नाम देंगे थोड़ी देर में। देवेंद्र सिंह। देवेंद्र सिंह, ये देवेंद्र सिंह है नरेश अरोरा जी के अगदी डिझाईन बॉक्स मधले कोणी कर्मचारी बोलायला तयार नाही आहेत. नरेश अरोरा हेच या संदर्भातली माहिती देतील, अधिकृत माहिती देतील. मात्र पोलीस आले होते याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. चंद्रकांत, या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.